नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या निवडणुकीच्या संदर्भातून स्थानिक नगर पालिकांच्या निवडणुकीचे पडगम चांगल्या पद्धतीने वाजत आहेत आणि या पडगमाला बघून ज्या पद्धतीने संभाव्य उमेदवारांची जी गर्दी आहे ती सगळ्या महाराष्ट्रभर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून एकत्रित होते आणि प्रत्येक जण गेल्या 10 वर्षांमध्ये ज्या पद्धतीची या निवडणुका झाल्या नाहीत त्यामुळे आता सगळ्यांची चुरस या निवडणुकीमध्ये वाढत आहे आणि त्यामुळे नेमकं जनतेतून हा नगराध्यक्ष निवडण्याची जी प्रक्रिया असल्यामुळे प्रत्येकाचं लक्ष या निवडणुकीकडे केंद्रीभूत आहे। कारण की शहरी विभागात ज्या पद्धतीची विकास आणि ज्या पद्धतीचा एक आलेख निर्माण व्हावा, प्रत्येक गोष्टीसाठी ज्या पद्धतीने ही शहरातली जनता झगडते, प्रत्येक गोष्टीसाठी या जनतेला हातबल व्हावं लागतं, यासाठी एक आपल्यातला चांगला प्रतिनिधी या माध्यमातून पुढे यावा यासाठी या निवडणुका आखल्या गेलेल्या आहेत। परंतु या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असतील तरी सामाजिक परिस्थितीमध्ये आणि या आजच्या ज्या एकूण वातावरणाच्या अंतर्गत ज्या पद्धतीच्या निवडणुकीचे गणित बदलत चाललेली आहेत, ज्या पद्धतीने निवडणुका ह्या वेगळ्या स्वरूपात आज समोर येत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणूस हवा दिलाय। कारण की काही असू द्या की मानवी प्रश्न आहेत ते आजही चव्हाट्यावरच आहेत। ज्या पद्धतीने झपाट्यानं शहराचं विस्तारीकरण होत आहे, ज्या पद्धतीने शहर वाढतायत आणि या शहराच्या वाढत्या आलेखासोबत ज्या पद्धतीच्या अवस्था बदलायला पाहिजे, ज्या पद्धतीने परिस्थिती बदलायला पाहिजे, ती मात्र जशीच्या तशीच आहे। आजही निवडणुका म्हणलं की भरमसाठ पैसा आला, त्या पद्धतीनं जी साम दाम दंडभेद ज्या पद्धतीची परिस्थिती वापरून निवडणुका जिंकल्या जातात ना, ह्यामुळे सर्वसामान्य माणूस व्यथित आहे। आणि खऱ्या अर्थानं जर याचा प्रश्न उकलायला सुरुवात केली तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सर्वसामान्य माणूस आहे। अनेक बुद्धिजीवी म्हणतायत की सुरुवात हे या माणसांकडून होत आहे आणि खऱ्या अर्थानं या निवडणुकाचं मूळ स्वरूप आणि मूळ बीज जे आहे ते नागरिक आहे। वास्तविक स्वरूपात आपल्याला काय पाहिजे ही संकल्पना जोपर्यंत आपण साकारणार नाही तोपर्यंत या निवडणुकीतले हे फंडे या पद्धतीचे कवायती सुरूच राहणार आहेत। त्यामुळं सर्वसामान्य जनतेने आता विचार करायला पाहिजे की आम्हाला इन्व्हेस्टर पाहिजे की आम्हाला डेव्हलपर पाहिजे। इन्व्हेस्टर म्हणजे कोण की जो आपल्या जवळचा पैसा पाहिजे त्या पद्धतीने लावणार, आपल्या ज्या ज्या गरजा आहेत, ज्या ज्या मागण्या आहेत, त्या मागण्या स्वतःच्या या 4-5 या निवडणुकीच्या कालांतरापर्यंत आपल्याला पूर्ण पुरवठा करणार। पण त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्या परीनं आपला इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा पुन्हा वसूल करण्याची नीती दाखवणार, त्याला म्हणायचं इन्व्हेस्टर। आणि जो खऱ्या अर्थानं जनरेटर आहे, जो विकास करणार आहे, ज्याला विकासाची संकल्पना कळते, त्याला कळतं की समाजात नेमकं हवं काय, समाजातल्या घटकांमधले मूळ प्रश्न आहे काय। आणि आता हे शोधणं म्हणजे दिवा घेऊन शोधण्यासारखं आहे। कारण की कार्यकर्ता मारलाय आम्ही आज कार्यकर्ता फ्लेक्सवर जन्मतोय, फ्लेक्सवर। जनतेची नाळ, जनतेचे प्रश्न, जनतेची खरी जी पराकाष्ठा आहे ती जाणणारे ज्या कवायती होत्या किंवा ज्या तालमी होत्या ना, त्या तालमी सुद्धा याच पद्धतीने डेव्हलप झाल्या आहेत। गणेश मंडळ असो, शिवजयंत्याचे स्थानिक शिवजयंत्याचे मंडळ असो किंवा छोट्या गावात ज्या पद्धतीने एक क्रीडा मंडळ असायचं किंवा एखादं सांस्कृतिक मंडळ असायचं, आता या सगळ्या सांस्कृतिक मंडळ, क्रीडा मंडळ, गणेश मंडळ आता ज्या पद्धतीच्या स्वरूपात आलीत ती स्वरूप म्हणजे हे इन्व्हेस्टरचे स्वरूप आहेत। तर असो, लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा पर्व आहे आणि या लोकशाहीच्या पर्वामध्ये प्रत्येक नागरिकाला आपला हक्क आणि आपलं कर्तव्य बजवायचं आहे आणि यासाठी प्रत्येक हा आतुर आहे। विशेष करून या महाराष्ट्राचं सगळ्यात जास्त लक्ष ते बीड जिल्ह्याकडे, कारण की बीड जिल्ह्यात ज्या पद्धतीची परिस्थिती येऊन ठेपल्या आहेत आणि ज्या पद्धतीने या सगळ्या बीड जिल्ह्याची चर्चा या महाराष्ट्राच्या पटलावर होते ना, त्यामुळे महाराष्ट्राच्या पटलावर बीड जिल्हा नेमक्या या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे 6 स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कशा पद्धतीचे दिवे लावतो याच्याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित आहे। बीडची नगरपालिका पाहिली तर 2 क्षीरसागरांमध्ये संघर्ष, शिवसेना याच्यात कितपत आता उतरेल
कारण की मागच्या कालखंडात जर शिवसेनेचा कार्यकाल बघितला तर 2 वेळेस या शिवसेनेने या नगर परिषदेवर आपली सत्ता स्थापन केलेली आहे आणि जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीचे प्रश्न आहेत त्या पद्धतीनं त्यांनी मांडलेले आहेत. आणि आजच्या परिस्थितीमध्ये शिवसेना या स्पर्धेत आहे की काय, आहे की नाही, हाच प्रश्न समोर येतोय. दुसरी नगरपालिका आहे ती अंबाजोगाई, कारण की जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये ज्या मोठमोठ्या नगरपालिका आहेत त्यांचा आढावा आधी घेऊ. दुसरी नगरपालिका आहे अंबाजोगाई. अंबाजोगाईमध्ये गेल्या 25 वर्षापासून निर्विवाद पद्धतीने राजकिशोर मोदी हे नगराध्यक्ष म्हणून आपली कारकिर्द सांभाळत आहे. एक विकासाचा चेहरा म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली, परंतु खऱ्या अर्थानं दुसरं उगवता नेतृत्व मात्र अंबाजोगाईला निर्माण करता आलं का नाही हाच मोठा प्रश्न निर्माण. कारण की सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वर्तुळाच्या अवतीभोवती आहेत आणि प्रत्येक ठिकाणी हस्तांतरण झालं पाहिजे, नवीन संकल्पना राबवल्या पाहिजेत, नवीन नेतृत्व उभे राहिले पाहिजेत, तरच पुढच्या काळात उमेदीच्या काळात नवीन आशा पल्लवित होते. मात्र असं होताना अंबाजोगाईत फारसं दिसत नाही. या नगराध्यक्षाच्या पदासाठी किंवा नगराध्यक्षाच्या चेहरा म्हणून जर कुणी समोर येत नवीन चेहरा आणायचा म्हणलं की सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर तसंच परळीचाही. परळीत जर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये 2च चेहरे होते, एक दीपक देशमुख आणि दुसरे बाजीराव धर्माधिकारी. आणि या बाजीराव धर्माधिकारी आणि दीपक देशमुख यांच्यामधला जो संघर्ष आहे, जो राष्ट्रवादीमध्ये असताना आता त्यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे आता हा खऱ्या अर्थानं निवडणुकीचा संघर्ष तयार होणार. कारण की एकमेकाच्या समोर दोन्ही राष्ट्रवादीच लढणार आहे. भाजप हे अजितदादा गटांसोबत युती करून बाकीचे जे काही तिथले स्थानिक घटक आहेत ते आता अजितदादा पवारांशी जोडले जातात का राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या सोबत जोडले जातात, या तिथल्या स्थानिक विषयावर निर्भरत आहे, अवलंबून आहे. पण खऱ्या अर्थानं या निवडणुकीची खरी चुरस आणि खऱ्या अर्थानं जनतेला जो चेहरा हवा आहे विकासाच्या पटलावरचा, तो पटलावरचा चेहरा पाहण्यासाठी आता जनता उत्सुक आहे. चौथी नगर परिषद येते ती माजलगाव. साहिल चौस, डॉक्टर आनंदगावकर अशी ही नावं. आणि हे नावं समोर आल्यानंतर ज्या पद्धतीच्या परिस्थित्यांमध्ये त्या माजलगावचा राजकारण अवतीभोवती वलयांकित आहे ना, त्यामध्ये सगळ्यात मोठा जो आहे तो सगळ्यात मोठा मतदार हा आता तेवढा जागरूक झालेला आहे. ज्या पद्धतीच्या राजकारणाच्या धुऱ्या आणि ज्या पद्धतीने राजकारणाचे गणित प्रत्येक जण लावतंय त्यापेक्षा वेगळं राजकारणाचं गणित यावेळेस पाहायला मिळतं की काय, अशी परिस्थिती माजलगाव नगरपालिकेची. तर तसंच म्हणलं तर गेवराई नगर परिषदेच्या संदर्भातून जर विचार केला तर बाळाराजे पवार हा तिथला स्थानिकचा सगळ्यात मोठा चेहरा आहे आणि या चेहऱ्याच्या भोवतीच गेवराई नगरपालिकेचं राजकारण नेहमी वलयांकित असतं. कारण की जरी बाळाराजे पवार हे प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात नसतील तरीही सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका त्यांनी मांडल्या आहेत आणि ज्या पद्धतीने या सगळ्या समीकरणाला बांधलंय, त्यामुळं आजपर्यंत ज्या पद्धतीची बाळाराजांची भूमिका आहे त्या पद्धतीनंच या नगरपालिकेचा दबदबा राहिलेला आहे. परंतु आता ज्या पद्धतीची शिवसेनेचा उठाव या या गेवराई शहरात होऊ पाहत आहे आणि ज्या पद्धतीने या शिवसेनेच्या माध्यमातून एक नवीन वर्तुळ उभं करण्याचा प्रयत्न आहे, तसं राष्ट्रवादी अजितदादा गट यांच्याकडूनही या सगळ्या संदर्भातून व्यूहरचना चालू आहे. परंतु ज्या पद्धतीची स्थानिक स्वराज्य संस्थेवर बाळाराजे पवारांची जी भूमिका आहे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी मोर्चेबांधणी केलेली आहे, त्या मोर्चेबांधणीसमोर आता हे बाकीचे समीकरण किती सक्षम ठरतील हा येणारा काळच ठरेल. तर शेवटची नगरपालिका राहते ती धारूर. गेल्या 15 वर्षाचा कार्यकाल डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांनी, म्हणजे मधला कार्यकाल जरी उलटला असेल पण प्रत्यक्ष जनतेच्या निवडणुकीवर निवडून येण्याचा जो बहुमान आहे तो डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांना भाजपकडून मिळालेला आहे. आणि वास्तविक पाहता धारूर शहर आणि धारूरचा जो विकास आहे तो फक्त भावनिक मुद्द्यांवरच लढला गेलेला आहे. आजपर्यंत त्या गावाकडं त्या शहराकडे जर खऱ्या अर्थानं डोकावलं तर रात्रीच्या 8 नंतर गाडी नसते. एकही अधिकारी वर्ग किंवा ज्या पद्धतीने या शहराचा विकास होण्यासाठी जी मूलभूत गरजा आहेत त्या गरजा आजही पूर्ण झालेल्या नाहीये.
पाण्यासाठी वणवण फिरणारा जनता आजही प्रत्यक्षात हीच भटकंती अनुभवते। आणि या सगळ्या परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीनं बाकीच्या ठिकाणी म्हणजे जी खंत व्यक्त केली जाते तसा नवोदित चेहरा म्हणून आता समोर येणारा हा बाळासाहेब जाधव हा चेहरा किती सक्षम ठरेल आणि ज्या पद्धतीच्या भूमिका या नगरपालिकेच्या माध्यमातून आखल्या गेल्या, ज्या पद्धतीने एक भाजपनं गेल्या अनेक वर्षापासून स्वरूपसिंह हजारे यांवर विश्वास दाखवून ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत आज स्वरूपसिंह हजारेंनी ती भूमिका सार्थ पार पाडत आजपर्यंतचा प्रवास केलाय। पण खऱ्या अर्थानं हे जे प्रश्न आहेत ते आता आपण संबोधले आणि जे प्रश्न आपण समोर मांडले ते प्रश्न खऱ्या अर्थानं सुटण्यासाठी नवीन चेहरा धारूरची जनता निवडेल का ह्याच्यावरही सगळ्यात मोठा प्रश्न। असा हा सगळ्या 6 नगरपालिकांचा इतिवृत्तांत आपण ऐकलाय आणि या 6 नगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे लक्ष या 6 नगरपालिकेपेक्षा परळी आणि बीड नगरपालिकेवर मात्र जास्त केंद्रबिंदू आहे। कारण की 2 क्षीरसागर बंधूंमध्ये लागलेली चुरस आणि ज्या पद्धतीने सध्या धनंजय मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातल्या वलयांकित किंवा चक्रव्यूहात सापडलेले आहेत आणि त्या माध्यमातून जी भूमिका जनता स्वीकारेल, कारण की प्रत्येक नगरपालिकेचं गणित या त्याच धर्तीवर असेल हे अपेक्षित नाहीये। मतदार ही जागरूक आहे। गेल्या 10 वर्षापासून अनेक समस्यांना लोकांना तोंड देण्याची वेळ आलेली आहे। लोकप्रतिनिधी नसल्यामुळं गेल्या 5 वर्षाचा जो कार्यकाल आहे तो पूर्ण प्रशासकाने हाताळलेला आहे आणि या हाताळलेल्या प्रशासकाच्या कार्यकालामध्ये ज्या ज्या अडचणी सामाजिक परिस्थितीमध्ये उद्भवल्या आणि ज्या ज्या परिस्थितीनं या समाजात म्हणजे शहराचा विकास रखडला गेलाय, पण शहराचा विकास फक्त इतक्या पुरताच आहे का? त्यामुळं येणारी निवडणूक खऱ्या अर्थानं खूप काही प्रश्नांची उत्तरं आता केंद्रबिंदू करणार आणि या जी रणधुमाळी उडणार आहे, ही जी रणधुमाळीचे शंख वाजणार आहेत, या रणधुमाळीच्या शंखाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न काय ते मंथनच्या माध्यमातून आपण वलयांकित करत राहू। कारण की महत्वाचा मुद्दाच तो जनता आहे। जनता ही जोपर्यंत प्रश्नांचा भडीमार करणार नाही तोपर्यंत लोकप्रतिनिधी किंवा आपला प्रतिनिधी काय उत्तर देतोय याची महती कळणार नाही। त्यामुळं सामाजिक परिप्रेक्षामध्ये ही जनता हा केंद्रबिंदू जरी असेल तर जनतेच्या भुरळामध्ये म्हणजे या लोकप्रतिनिधीच्या भुरळामध्ये जनता विसरते की काय आणि जनतेच्या भुरळामध्ये लोकप्रतिनिधी कसा पुढे येतो या दोन्हीचा ही लागलेली रस्सी खेच कशा पद्धतीने सामाजिक परिस्थितीत समतोलता आणील आणि या निवडणुकीच्या माध्यमातून प्रत्येक शहरामध्ये या 6 शहरांमध्ये काय नवीन आयाम जुडतील याकडेच लक्ष ठेवूया। नेमकं याविषयी आपल्यावर काय मत आहे आणि या संदर्भात आपल्या मनात काही प्रश्न असतील तर निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून मांडा आणि ज्या पद्धती व्हिडिओ आवडला असेल, ज्या पद्धतीने तुमच्या मनाला पटला असेल तर खऱ्या अर्थाने लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार।